नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत आहेत, नशीब साथ देत नाही आहे, तर मग फक्त एक व्रत तुमचं जीवन बदलू शकतं. ऐका वरुथिनी एकादशीची ही अद्भुत कथा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि चमत्कारिक व्रत, वरुथिनी एकादशी. या एकादशीचं महत्त्व इतकं मोठं आहे की असं म्हटलं जातं की व्रत केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व पाप नष्ट होतात आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. मंडळी, वरुथिनी एकादशी म्हणजे काय? हिंदू धर्मामध्ये वर्षभरात 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व असतं. त्यामध्ये वरुथिनी एकादशी ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी. म्हणजेच हे व्रत आपल्याला दुःख, संकट आणि नकारात्मक शक्तीपासून वाचवतं. पौराणिक कथा आपण या वरुथिनीची एकादशीची जाणून घेऊया. प्राचीन काळात एक पराक्रमी आणि धर्मशील राजा होता. त्याचं नाव होतं राजा धर्मेंद्र. तो खूप न्यायप्रिय आणि प्रजेची काळजी घेणारा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व लोक आनंदाने राहत होते. पण एकदा त्याच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडली. एक दिवस राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात फिरत असताना अचानक एक राक्षस त्याच्यावर हल्ला करतो. राजा खूप हुशार होता, पण त्या राक्षसाने त्याचा एक हात तोडला. राजा खूप वेदनेत होता आणि त्याला वाटलं की आता त्याचं जीवन संपत आहे. राजा धर्मेंद्र आपल्या राज्यात परतला, पण तो खूप दुःखी होता. त्याला वाटू लागलं त्याचं नशीब त्याच्यावर रुसलं आहे. तो देवाची प्रार्थना करू लागला, हे प्रभू, मी नेहमी धर्माचा मार्ग स्वीकारला, मग माझ्यावर ही वेळ का आली? एके दिवशी राजाच्या दरबारात एक महान ऋषी आले. त्यांनी राजाची अवस्था पाहिली आणि त्याला विचारलं, राजन, तू इतका दुःखी का आहेस? राजाने आपली सर्व कथा सांगितली. तेव्हा ऋषींनी सांगितलं, राजन, तू वरुथिनी एकादशीचं व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझे सर्व दुःख दूर होतील. राजाने पूर्ण श्रद्धेने वरुथिनी एकादशीचं व्रत केलं. त्याने उपवास केला, भगवान विष्णूंची पूजा केली, दानधर्म केला आणि पूर्ण मनाने प्रार्थना केली. रात्रभर त्याने जागरण केलं आणि भगवानांचं नामस्मरण केलं. या व्रताच्या प्रभावाने एक चमत्कार घडला. राजाचा तुटलेला हात पुन्हा पूर्ववत झाला. त्याचं दुःख संपलं आणि त्याचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून गेलं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि विश्वासाने त्यावर मात करता येते. वरुथिनी एकादशीचं व्रत केल्याने पाप नष्ट होतात, जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होते. मंडळी, वरुथिनी एकादशीचं व्रत आपण कसं करायला हवं ते पाहूया. सकाळी लवकर उठून स्नान करावं, भगवान विष्णूंची पूजा करावी, दिवसभर उपवास ठेवावा, फळ किंवा साधं अन्न खावं, रात्रभर जागरण आणि भजन करावं, दुसऱ्या दिवशी पारायण करावं. मंडळी, या एकादशीला काय कामे करू नये जाणून घेऊया. खोटं बोलू नये, कोणाचं वाईट करू नये, राग आणि द्वेष टाळावा, तामसिक अन्न खाऊ नये. या एकादशीचे व्रताचे काही फायदे आहेत. चला तर आपण ते जाणून घेऊया. आर्थिक अडचणी दूर होतात, आरोग्य सुधारतं, मानसिक शांती मिळते, भाग्य उजळतं. वरुथिनी एकादशी हा दिवस अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या या दिवशी केलेले काही विशेष नियम आणि उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. विशेष आर्थिक स्थैर्य, प्रगती आणि समृद्धीसाठी चला सोप्या भाषेत समजून घेऊया की या दिवशी काय केलं तर श्रीमंती तुमच्याकडे येऊ शकते.
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. घर स्वच्छ ठेवा. स्वच्छता ही समृद्धीची पहिली पायरी मानली जाते. वरुथिनी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. तुळशीपत्र अर्पण करा. पिवळ्या फुलांची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. या दिवशी शक्य असल्यास उपवास करा. फलाहार घ्या. सात्विक अन्न खा. मन शांत ठेवा. उपवासामुळे केवळ शरीर शुद्ध होत नाही तर मनही स्थिर होतं, ज्यामुळे निर्णय क्षमता सुधारते. दानधर्म करा. श्रीमंतीचं मोठं रहस्य देणं हेच मिळवण्याचं साधन आहे. या दिवशी गरिबांना अन्न द्या. कपडे दान करा. शक्य असल्यास पैसे दान करा. दान केल्याने पुण्य लाभतं आणि जीवनात पैशाचा प्रवाह सुधारतो. जीवनदान आणि तुळशी पूजन. सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावा. यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं. नकारात्मक कृती केल्यास व्रताचं पुण्य कमी होतं. रात्री जागरण करा. शक्य असल्यास जागरण करा. भजन, कीर्तन, नामस्मरण करा. यामुळे मन एकाग्र होतं आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. याचा खरा अर्थ श्रीमंतीचा. इथे श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही, मानसिक शांती, आरोग्य, नात्यांमध्ये आनंद, स्थिर करिअर आणि संधी हे सगळं मिळालं तरच खरी समृद्धी मिळते. जर तुम्ही श्रद्धा, नियम, सातत्य यासोबत वरुथिनी एकादशीचं पालन केलं तर तुमचं नशीब हळूहळू बदलू शकतं. आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा. एक लाईक तुमच्यासाठी छोटा असतो पण आमच्यासाठी खूप मोठा आधार असतो. चला तर मग भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.